चला, आज आपण काजूची भाजी बनवणार आहे. काजू कसे कापायचे, कसे त्याच्यातले गर काढायचे ते आज तुम्हाला दाखवत आहे. आता हे ओले काजू आहे, तेले कापून घेतलेले आहे आणि त्याला डिंक असतं, त्याच्यामुळे सांभाळून करायला लागतं. हे बघा, आणि हे चाकूनी त्याचं गर काढायचं आहे. ते गर काढून झाले ना का मग हे कपड्याने पुसायचं, कारण जर हे पुसून नाही घेतले तर हा डिंक आपल्याला खवखवतो घशाला, एकसारखं करायला लागतं, मग ते तेलकटपणा असा खिचखिचल्यासारखं होतं. म्हणून हे सगळे आपण काजू पुसून घ्यायचे आहेत. ही पहिली प्रोसिजर लक्षात ठेवा. आता मी पाणी थोडंसं गरम करते आणि हे काजू आहे ना आपण जरा गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे उरलेला डिंक असतो तो निघून जातो आणि मग भाजीला खाताना आपल्याला खवखवत नाही. हे बघा, आता ही आपली इथपर्यंत आली प्रोसिजर. आता काय काय सामान लागेल ते बघा. मी आता त्याच्यात वांगं, बटाटा, काजू मध्ये आणि शेंगा असे टाकणार आहे. आता वांगी, बटाटी, काजू मी कापून घेतलेले आहे आणि शेंगा पण कापून घेतलेल्या आहे. सकट शेंगाच्या शेंगा आणि कांदे, टोमॅटो हे बाई कापून घ्यायचं आहे. आता हे बघा, मी जे पाण्यामध्ये टाकले होते ना गरे ते सोडून घेतलेत. हे बघा, जास्त नव्हते, हे बघा सोडून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. आता हे जे वरची साल आहे ती आपोआप निघते. आता हे विरळ वाटप मिरची, आलं आणि लसूण हे घेतलेले, हे आपल्याला 1-2 चमचे लागेल, त्याच्यामुळे आपण हे घेतलेलं. आणि दुसरं एक वाटप आहे, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, नारळ, धणे, काश्मीरी मिरची आणि थोडीशी चिंच हे एक वाटप करून घेतलेलं आहे. हे जे 2 चमचे आपल्याला लागणार आहे पुढे, हे तुम्हाला दोन्ही वाटप दाखवले आहे. चला मग आता आपण पुढे जाऊया. हे बघा, आता मी चुलीवर करते आहे मातीच्या भांड्यामध्ये. कमी कमी एक पळी तेल लागेल आपल्याला, त्या हिशोबाने तुम्ही घ्या. हे आता एक पळी तेल घेतले मी आणि त्याच्यामध्ये हिंग टाकून जरा तडतडली ना तर मग आपल्याला दुसरी सुरुवात करायची आहे. आता हे मी हिंग टाकते याच्यामध्ये. आता हे तडतडली ना का नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला परतून द्यायचा आहे. हा बघा, त्याच्यामध्ये 2 कांदे घेतलेले बारीक चिरून आणि हे परतून घेतलेले. नमस्कार, मी ज्योती कुकिंग चॅनल तुमचं स्वागत आहे. ही तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. आज आपण काजूची भाजी बनवणार आहात. तर आता हे बघा, हे कांदे चांगले मुरलेले आहे. आज कशी दगदग पेटते बघा, किती सुंदर वाटते. नाही तर बारीक चिरलेले टोमॅटो टाका. टोमॅटो पण मी 2 घेतलेले आहे, जास्त नाही घेतले, कारण चिंच थोडीशी घेतलेली आहे ना मी, आणि टोमॅटो पण आहे त्याच्यामध्ये, मी 2 टोमॅटो घेतलेले आहे. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची मिरचीची पेस्ट केली ना ती 2 चमचे घ्या, म्हणजे तिखट जसं लागेल त्याच्याप्रमाणे. हे घेऊन ते चांगले परतून घ्या. आता हे काजू बरं पुन्हा आपण त्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आता हे परफेक्ट काजू झालेले आहे आपले. आता हे आपल्याला खवखवणार नाही. आता हे चांगलं परतून घ्यायचं मसाल्यात, चांगलं परतून घ्यायचं आहे. आता ते भाजले गेलेले आहे आपले. आता आपल्याला कळलं हे काजूचं. आता हे बघा, हे मी लाल वाटप केलं होतं ना, नारळ, टोमॅटो, धणे, चिंच, काश्मीरी मिरचीची पेस्ट. आता हे टाकून चांगलं हे पण भाजून घ्यायचं आहे त्या तेलामध्ये मसाल्यात. आता हे सगळं भाजून झालेलं आहे बघा, झालेलं भाजून. आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे तिखटनुसार. तसं वाटपामध्ये आलेली मिरची, तर मी पहिले हळद टाकते. 1 चमचा हळद, 1 चमचा हळद टाकलेली आहे. आणि तिखट
1.5 चमचा घेतले मी, 1.5 चमचा तिखट घेतले, कारण त्याच्यामध्ये मिरच्या आहेत ना. आणि हा एक अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. आणि ही काश्मीरी मिरची पूड अर्धा चमचा. त्या सगळे घेतलेत आणि हे आता खालवर करून घ्यायचं आपल्याला. सगळं मसाले भाजून घ्यायचे आपल्याला. भाजून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला याच्यात चिरलेल्या भाज्या सगळं टाकायचं आहे. वांगे, बटाटे, शेंगा 3 भाज्या घेतलेल्या आहे मी. आणि या त्याच्यात टाकून आपल्याला खालवर परतून घ्यायचं सगळं. मसालावर टाकून सगळं गरम आहे बघा. आता आपण भाजून घेत बघा. वर खाली करून घ्यायचं आहे. आता ही भाजी बघा कशी मसाले किती सुंदर दिसतात ते बघा. हा एक जीव करून घेतला. हे बघा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे. एक पेला या 1-1.5 पेला पाणी टाकायचं आपल्याला. काही पूर्ण चांगली आगीवर चांगली शिजवून घ्यायची आहे. आणि आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाका आणि परत एकदा ढवळून घ्या. ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि अजून रेसिपी चांगल्या बघायच्या आहे तुम्हाला तर कमेंट जरूर करा. हे बघा आता आग कशी दोन्ही बाजूनी दगदग पेटते. आणि पाठी मी माझं गरम पाणी ठेवलं आंघोळीसाठी. तेही माझं काम होतं आहे बघा. भाजी झाली का म्हणजे आंघोळीला पाणी पण भेटणार, म्हणजे दोन्ही काम होणार माझं. हे बघा आता मी खालवर करते. बटाटे शिजत आलेले आहे. आता झाकण लावले. वरच्यावर झाकण लावून घ्यायचं जरासं आणि जरा आटून द्यायचं का मस्त शेंगा बिंगा. ही तुम्हाला भाजी आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा आणि एकदा करून बघा घरी. काजू आणि कसे कापायचे हे तुम्ही प्रोसेसर बघून घ्या. आणि हे भाकरीवर छान लागते खायला, चपातीवर छान येते. ही आपली काजू भाजी तयार आहे. धन्यवाद.